माझा फिटनेस मला जर ठेवायचा असेल, 100 वर्ष निरोगी आणि आनंदी राहायचं असेल, तर हे काही फिटनेसचे फंडे आहेत. 30 मिली 30 मिली 30 मिली. नमस्कार, मी निरोगी आहे का? फंडा नंबर 5. झोपायचं. कुठेही झोपा, बाकावर झोपा, टेबलावर झोपा, जमिनीवर झोपा, बेडवर झोपा. झोपल्यानंतर बनियन वर, शर्ट वर, असा साडी जरा वर बाजूला करून घ्यायचं आणि पोटावरनं असा हात फिरवायचा. इथे एक आपल्याला बरगडी लागते, शेवटची बरगडी लागते. झोपल्यानंतर सांगतोय असं समतल पृष्ठभागावर झोपायचं, नियमितपणे श्वासोच्छवास करायचा आणि आपल्या पोटावरनं हात फिरवायचा. असं पोट जर मी धरलं, अंगठा जो असतो हा अंगठा जर माझ्या बरगडीला लागला पाहिजे आणि वरची 4 बोटं सहजपणे हात ठेवायचा. असं दाबायचं नाही, आता नुसतं अवलोकन करायचंय पोटाचं. पोटाला जेव्हा मी हात लावतो तेव्हा ही माझी 4 बोटं या अंगठ्याच्या लेवलच्या म्हणजे या बरगडीच्या खाली आहेत का हे चेक करून घ्या. हे जर पोट खाली असेल तर समजायचं मी फिट आहे. काहीच प्रॉब्लेम येणार नाही आज, कारण पोटामध्ये काहीच नाहीये, सगळं पोट रिकामं झालेलं आहे. जर पोट तुमचं बरगडीच्या लेवलला असेल, त्याच लेवलला असेल, पहिलं पोट जरासं खाली असतं, म्हणजे तुमचा पोटावर हात जेव्हा येतो 4 बोटं पोटावर येतात आणि हे बोट जे असतं हे तुमचं बरगडीवर असतं. असं जर पोट असेल, फिटनेस चांगला आहे. हे जर पोट तुमचं या लेवलला असेल, बरगडीच्या लेवलला जर पोट असेल, तर तुम्ही बॉर्डर लाईनला आहात. जरा तुमच्या खाण्यात चूक झाली, पोट बिघडणार. पोट बिघडलं, दोष धातुमल बिघडणार आणि परिणाम रोगावस्था येणार. म्हणजे ही तुमची दुसरी अवस्था आहे. मग आज माझं खाणं माझं संतुलित ठेवलं पाहिजे. आज विरुद्धांना खायचं नाही, आज मोजून मापून खायचं, आज थोडासा संयम ठेवायचा. खायला हरकत नाहीये, रोजचं जेवण घ्यायला हरकत नाहीये जेव्हा तुम्ही बॉर्डर लाईनला असता. आणि तिसरा प्रकार, हे पोट या बरगडीच्या वर असतं असं आलेलं, असा डोंगर असतो तयार झालेला, तवा भाकरीचा असा जर असेल तर गडबड असणार हो, असं समजायचं. म्हणजे कडकपणा असेल नसेल तो भाग वेगळा, फुगीरपणा जो असतो हा फुगीरपणा पण लक्षात घ्यायचा. झोपल्यानंतर माझं पोट जर असं वर्ण येत असेल तर समजावं मी आज डेंजर झोन मध्ये आहे, मला आज लंघनच केलं पाहिजे. मोजून मापून सुद्धा खायचं नाही. लंघन म्हणजे काही एखादा पदार्थ, जसं आता हे तुळशीचं पान आहे, तुळशीचं पान खाऊन आज नुसता उपास करायचा, दुसरं काहीच खायचं नाही, नुसतं खात राहायचं, चावायचं आणि गिळून टाकायचं. तुळस वृक्षपणा निर्माण करते, पाणी शोषून घेते, पचनाला मदत करते. भूक जर असंतुलित असेल, तुळशीच्या पानाने भूक पण वाढते, कफ पण कमी होतो, वातावर पण नियंत्रण येतं. दिवसभर तुळशीच्याच पानांवर राहा. इथे दिसली तुळस म्हणून मी तुळस म्हटलं. बाकी तुम्ही कुठचाही पदार्थ लंघनासाठी जे योग्य आहे यावरचे व्हिडिओ आपले झालेले आहेत, ते बघितले तरी चालतील. संध्याकाळी 7 नंतर काय खावे हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले 14-15 प्रकार, त्यातला कोणताही एक प्रकार निवडा. चुरमुरे चालतील, लाया चालतील, नुसती भेळ, एकच पदार्थ खाऊन राहायचा. का? कारण माझं पोट आज वर आलेलं आहे. पोट वर येण्याची कारण काय असतील? एक तर त्याच्यात गॅस झालेला आहे, एक तर चरबी झालेली आहे, नाहीतर अन्न आतमध्ये खूप साठून राहिलेलं आहे. ह्याला बाहेर जाण्यासाठी वाव द्यायचा. मग काय करायचं? लंघन तर करायचंच, पण त्या अगोदर एरंडेल तेल घ्यायचं सलग 3 दिवस. 30 मिली 30 मिली 30 मिली असं 3 दिवस सलग करायचं. फुल डोस मध्ये घ्यायचं. जरा सगळी टाकी रिकामी करून टाकायची. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुमचं पोट बॉर्डर लाईनला येतं. फिटनेस जर ठेवायचा असेल, हो प्रत्येक वेळी त्या रिपोर्टच्या मागे जाऊ नका हो, आणि प्रत्येक वेळेला उगाच चर्चा करत राहू नका. आपला फिटनेस आपण ओळखायचा. मी आज जेवणार नाही, बोर्ड लावून टाकायचा स्वयंपाकघरात, आज मी लंघनावर आहे. बाहेर जाऊन काही खायचं नाही, गुपचूप घरातल्या घरात. मनावर संयम पाहिजे आपल्याला. माझा फिटनेस मला जर ठेवायचा असेल, 100 वर्ष निरोगी आणि आनंदी राहायचं असेल, तर हे काही फिटनेसचे फंडे आहेत. हे जर नीट लक्षात घेतले तर आपल्याला समजू शकतं की माझ्या आजच्या दिवसासाठी मी काय करायचं. उद्याचं उद्या, काल झालं विचार करू नका. उद्या काय करायचं हे उद्या ठरवायचं, आणि आज काय करायचं माझ्या पोटाच्या आकारावर ठरवायचं. दुसऱ्या दिवशी सुद्धा जर तुमचा पोटाचा असाच डमरू वर तयार झालेला असेल, दुसऱ्या दिवशी सुद्धा लंघनच करायचं. दुसऱ्या दिवशीचा पदार्थ बदला. आज तुळशीचं पान खाल्लं, उद्या विडा खा. विड्याचं पान, त्याला लावा सुद्धा सुपारी, लवंग, वेलची, बडीशेप, चावून 10-12 पानं खा विड्याची, आणि बघा परिणाम लगेच काय काय दिसतो तो. एखादं जुलाबाचं औषध घ्या. ह्या 3 दिवसामध्ये पोट हलकं ठेवा. नुसती डाळ तांदळाची खिचडी खाल्ली तरी चालेल. हलकं राहणं
महत्वाचं आहे. न पचलेलं अन्न आत राहिल्यामुळे 4 दोष निर्माण होत आहेत. पोटातलं अन्न पोटात राहिल्यामुळे गॅस तयार होतो. हा गॅस वर जाऊन फुगतो, पुढे जाऊन अन्नाला अडवतो, मळाला अडवतो, कॉन्स्टिपेशन होतं आणि सगळं साठलेलं असतं, त्याच्यातनं चरबीची वाढ होते. 4 मार्गांनी या 4 दोषांना बाहेर जर काढून टाकलं तर पोट पुन्हा तुमचं बॉर्डर लाईनला किंवा बिलो नॉर्मल लेवल असं येऊ शकतं. बेंबीचा जो भाग असतो हा सुद्धा असा खाली गेलेला पाहिजे, पोट खाली गेलेलं पाहिजे. आता काही जणांचं हे पोट खाली जाऊन 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 इथे जे आपल्या कमरेची जी वर हाडं असतात ना, प्युबिक बोन्स, त्या बरोबर वरच्या बाजूला इथली जी हाडं असतात ती सुद्धा वर असतात. हो, एवढं पोट खाली गेलेलं, एवढं पोट नको खाली जायला. मग ते काय म्हणूया आजच्या भाषेमध्ये अंडर नरिश बेबी असं म्हणतात, म्हणजे कुपोषित बालक तयार होतात. एवढं पण खाली जाऊन चालणार नाही. बेंबीच्या खालचा भाग जो आहे आपला, हा झोपल्यानंतर जर असा वर पाहिजे, बरगडीकडनं खाली, आणि नाभिस्थानाच्या खालचा जो भाग आहे ज्याला आपण निरण म्हणतो तो थोडासा वर पाहिजे. हा फिटनेस आहे. हा फिटनेस इथे पुन्हा सांगतो, 36, 24, 36च्या आकड्यात मी जात नाहीये. मी सहजपणे हात वर ठेवून कसं मोजायचं ते तुम्हाला सांगतोय. हा मी फंडा नंबर तुम्हाला 5 सांगत होतो. पोटाचा आकार झोपल्यानंतर कसा असतो हे चेक करून बघा. तो जर वर असा फुगलेला असेल, उलटा तवा, तर डेंजर झोन मध्ये. इथे जर असा असेल तर तुम्ही सुरक्षित झोन मध्ये आहात, आणि खाली जर आहात तर अतिसुरक्षित झोन, म्हणजे हा उलटा तवा असतो. हा उलटा तवा, फ्लॅट तवा आणि वर आलेला तवा, 3 लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला माझा फिटनेस आजचा लक्षात येऊ शकतो. धन्यवाद.